अहमदनगरच्या पारनेरमध्ये भाजप आणि निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। पैशांची बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। त्यामुळे सुजय विखेंचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप लंकेंच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि या प्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विजय औटी यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। रोहित पवार यांनी सुद्धा हाच व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, पारनेरमध्ये लंके आणि विखेंचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। रास वापर केला आणि एक 4 दिवसामध्ये तर म्हणजे या मतदारसंघात जो पहिला खासदार कोण झाला असेल तो तर आजपर्यंतचा इतका महामोर पैशाचा पाऊस कुणीच पाहिला नसेल। इतका पैशाचा पाऊस पडला। काल एक भाजपचा कार्यकर्ता पकडला, त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये निघले। तिकडे एक शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख पकडला, त्याच्या गाडीत पण पैसे निघले। अशा छोटे मोठे तर लोकांकडे कित्येक लोक पकडले, पैसे निघले। तिकडे विळद घाटात एक गाडी पकडली, त्याच्यात पैसे निघले। तिकडे घोड नदीच्या पुलावर एक गाडी पकडली, त्याच्यात पैसे निघले। 80-85 लाख रुपये म्हणजे पैशाचा सर्रास वापर केला। निवडणुकीचा शेवटचा प्रश्न, निवडणुकीचा विश्वास, विजयाचा विश्वास कसा आहे? विश्वास, मी निवडणुकीला फॉर्म भरला होता